हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे सोमवार आणि मंगळवारचा एकत्र व्हिडिओ येणार आहे, असा 2 दिवसा मिळून. तर इथे ना दुपारचे 2:15 वाजले आणि आम्ही घरी आलो आहे फराळाचं करायला आणि जेवणसुद्धा करायला. तर आज आहे एकादशी, उटीची वारी आहे. तर मला उपवास आहे, तर माझ्यासाठी मी साबुदाणा खिचडी बनवते आहे आणि यांना भाजीपोळी जेवायला दिलं आहे. तर इथे बघा मस्त अशी खिचडी तयार केली. सकाळीच तयार करून ठेवायला ना, तर मग ती थंड होते आणि थंड खिचडी खायला आहे ना एकदम वातड होते. त्याच्यामुळे ना मग म्हटलं दुपारी आले का तेव्हाच खिचडी बनवेल. तर मस्त अशी ते बटाटे टाकून आणि खिचडी बनवली आणि आता आहे ना फराळाचं पण करते आणि हे जेवण करतात तर यांना खिचडी खायला देते आणि मी पण खिचडी खाते. तर खिचडी वगैरे खाऊन झाली आणि मग पुन्हा आम्ही ऑफिसला गेलो आणि मग मी डायरेक्ट संध्याकाळीच तुम्हाला भेटले. म्हणजे व्हिडिओची सुरुवातच अशी दुपारी मधूनच केली. इथे संध्याकाळचे 6:30 वाजले. ऑफिसमधून आलो, फ्रेश वगैरे झाला, चहा पाणी घेऊन झाला आणि इथे ना मी आता गौराई पेरायला घेतली आहे. तर इथे मका आणि गहू मी हे भिजत ठेवलं होतं रात्रभर भिजून दिलं व्यवस्थित आणि असं एका चाळणीमध्ये काढून ठेवलं आहे. इथे बारीक माती घेतली आहे आणि आता इथे मला गौराई पेरायचे अक्षय तृतीयेसाठी. तर असं एक टोपलं घेतलंय, हे बघा प्लास्टिकचं टोपलं घेतलं. टोकराचं असतंय ना असं टोपली, ती खरं लागते पण आता ती माझ्याकडे नाही. एक होती ती कुठे काय माहिती नाही, तर मी ही प्लास्टिकची आणले. बघा 20 रुपयाला आणले, तिला कलर सुद्धा नाहीये आणि याच्यामध्ये ना असं पळसाचं पान टाकायला लागतं, तर ते पान पण नाहीये किंवा सागाचं. तर मी आता नाही प्लास्टिक घेतलंय आणि त्याला ना होल पाडले, तर असं ठेवलंय. तर चला आता मी इथे गौराई पेरून घेते. हे चालू करून घेतले, अगरबत्ती हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथे मी गौराई पेरून घेणार. सोमवार आज पेरली का अक्षय तृतीया शनिवार रविवारी आहे, म्हणजे 7 दिवसाची आपली गौराई होईल. तर आता इथे मी गौराई पेरून घेते. लोक आधी पेरतात का? नाही, 7 दिवसाची राहते, 9 दिवसाची राहते, पण 7च दिवसाची. खूप दिवसाची पण आहे ना, मग ती अशी मोठी मोठी होती. 2च धान्य घेतले, तुम्ही सप्त धान्य घेतले ना तरी चालत, पण आता माझ्याकडे इथं 2 होते त्याच्यामुळे मी त्याचे 2 घेतले आणि असे पेरायची. खूप मस्त आपली गौराई उतरत. आणि नुसती मक्याची पण पेरता येते, फक्त दुसरं काही न धान्य टाकता फक्त मका टाकायचा. खूप छान ती पण गौराई मस्त होते. त्याच्यामुळे मी इथे ना मका जास्त घेतलाय. आता इथे मी गौराई पेरून घेते. एक थर मातीचा, एक थर धनाचा, एक थर मातीचा, एक थर धनाचा, असं सर्व लावून घ्यायचे. तर मी मार्केटमध्ये पानाच्या पत्रवळ्या मिळायच्या, तर त्या पण मी बघितल्या, पण हे मला काही मिळालीच नाही. तर मग तिच्यामध्येच पेरलं असतं, त्याच्यामुळे नाही इथे मी प्लास्टिक घेतलं आणि सागाचे पानं पण बघितले. आमच्या इकडे ना असे रानमेवे वगैरे विकायला येतात, तर त्या बायका ना सागाचे पानं आणतात, पण आज काही सागाचं पान पण मला मिळालं नाही. तर इथे ना मी सर्व अशी व्यवस्थित गौराई पेरून घेतली आणि गौराई पेरताना ना मला माझी लहानपणीची आठवण आली का लहान असताना ना माझी आई पण अशीच गौराई पेरून द्यायची. आणि आत्ता आहे ना मी गुढीपाडव्यापासून लक्षच ठेवलं होतं का गौराई कधी पेरायची. मी आमच्या हौसाला सांगून ठेवलं होतं का गौराई कधी पेरायची मला सांग, म्हणजे मला पण पेरायची आहे. आणि आमच्या इथे वरती संस्थेमध्ये एक ताई आहे, त्यांनासुद्धा सांगून ठेवलं होतं, तर त्यांनी मला आठवण दिली. पण त्यांनी आठवण द्यायच्या आधीच मी माझी गौराई पेरली होती, म्हणजे धान्य वगैरे भिजत टाकली होती आणि त्यांनी पण मला सांगितलं. तर आता इथे माझी गौराई व्यवस्थित पेरून झाली आणि आता आहे ना वरतून पाणी असं शिंपडायचं आहे. पाणी तर असं एकदम तांब्या भरून पाणी ओतायचं नाही आहे, तर असं थोडं थोडं पाणी व्यवस्थित गौराईमध्ये शिंपडून घ्यायचं. गौराईला हळदी कुंकू लावते, अगरबत्ती दाखवते आणि मग त्याच्यानंतर गौराई झाकून ठेवायची आणि दररोज मग गौराईला पाणी घालायचं. ज्या वेळेस गौराई मोठी झाली ना का मग 1 दिवसाआड घातलं तरी चालेल, पण दररोज पाणी घालायचं, छान असं धन उगून येईल. तर अजून मला बघा भांडेसुद्धा लावायचे आहे. मी लहान असताना आई गौराई पेरायची ना, तर ती गौराई मग आम्ही धरणावर घेऊन जायचो भरपूर. त्यावेळेस आहे ना भरपूर बायका गौराई पेरायच्या. तसं आत्ता आहे ना खूप कमी प्रमाण झालं आहे. आत्ता पेरतात खेड्यांवरती, पण तरीसुद्धा जरा कमी प्रमाण झालं आहे. खेड्यावरसुद्धा आता एवढी काही जास्त गौराई पेरती नाही, पण ज्याला आवड आहे, हौस आहे ते पेरतात. मला तर खूप आवड, हौस. तर इथे ना आता दुसरं मी ताट घेतलं
आणि एक जाळीवरती ताट ठेवलं आहे का तर आपण गौराईमध्ये पाणी वगैरे टाकू तर ते ताटामध्ये पाणी पडलं पाहिजे. आणि आता आहे ना ती झाकून ठेवायची आहे, उघडी ठेवायची नाही. उघडी ठेवली तर ती पिवळी पडेल आणि अशी झाकून ठेवली ना तर एकदम मस्त अशी ते धन उतरून येईल. त्याच्यामुळे असं झाकून ठेवायचं आहे. आणि तिला आहे ना दररोज पाणी घालायचं. सकाळी आपली देवपूजेच्या वेळेस आहे ना दररोज गौराईला पाणी घालून द्यायचं आहे. तर आता तुम्हाला मी अक्षय तृतीयाच्या दिवशी दाखवेल का माझी गौराई कशी उतरली आहे. तर चला आता डायरेक्ट इथे मी तुम्हाला संध्याकाळी म्हणजे 6:30 नंतर इथे माझा आहे ना संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला. तर झिरका आणि भगर बनवली आहे. मला आज उपवास आहे, एकादशी आहे आणि एकादशी सोडती नाही त्याच्यामुळे आहे ना मग आणि आज उटीची वारी पण आहे. तर इथे ना मी झिरकं आणि भगर बनवली आहे. तर शेंगदाण्याचं झिरका असतं आहे, काही ठिकाणी याला आमटी म्हणतात पण आमच्या इकडे झिरकं म्हणतात त्याच्यामुळे ना मग मी झिरकंच म्हटलं. आणि मस्तपैकी हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक वाटून घेतले आणि शेंगदाण्याचं तेल वापरलं, छान अशी फोडणी दिली आणि इथे बघा मस्त असं झिरकं तयार झालं आहे. मला झिरकं भगर खायला आवडते त्याच्यामुळं मग म्हटलं चला सकाळी साबुदाणा खिचडी बनवली तर आत्ता आहे ना आपण झिरकं भगरच करूया. आणि यांनासुद्धा मी आता झिरकं आणि भगरच खायला दिलं, दुसरं काही बनवलं. आजचा वार आहे मंगळवार आणि आज आहे 14 एप्रिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर इथे बघा मस्त माझी सकाळी सकाळी उंबरठ्याची पूजा झाली. उंबरठ्याला छान असं हळदीचं लेपन केलं, दारासमोर रांगोळी काढली. तर सकाळी मस्त असं फ्रेश वाटतंय. वात चालू केली, धूप चालू केला आहे, अगरबत्ती चालू केली. मस्त अशी माझी उंबरठ्याची पूजा झाली. ते तुळशीची पूजा करून घेतली आणि तुळशीला पण दिवा लावला. छान अशी तुळशीसमोर बाहेर रांगोळी काढली. तर बघा सकाळी सकाळी मस्त माझे असे घरातले बाकीचे कामं आवरून आणि देवपूजा वगैरे झाली. बघा झाडांना पण मस्त असे गार्डनमध्ये फुलं आले आणि अजून मला हे सर्व बादल्यांना कलर द्यायचा आहे पण अजून काही त्याचा योगच आला नाही असं मला तरी वाटतं आहे. का कधी त्याचा टाईम येईल आणि मी कधी बादल्यांना कलर देईल, छान अशा कुंड्या तयार होतील काही सांगता येत नाही. तर त्या अशांना दिसताना अजिबात चांगल्या दिसत नाही पण मला वेळ नाही मिळत. तर बघूया आता आहे ना हळूहळू वेळ काढून आणि मस्त आता सर्व बादल्यांना कलर वगैरे देऊन घेईल. तर बघा अशी माझी ना सकाळचे देवपूजेची ना असा पसारा वगैरे असतो. तर आता हे मॉर्निंग वॉकवरतून आले आणि अजून त्यांची आंघोळ बाकी आहे. तर ते म्हणे का मी विटा भिजवून घेतो. तर त्यांनी ना विटा भिजवायला मी त्यांना इकडे पाईप आणून दिला. तर विटा भिजवता भिजवता झाडांना सुद्धा पाणी मारून घेतलं. एवढा उन्हाळा आहे ना तर एवढ्या उन्हाळ्यामध्ये ना झाडांना सुद्धा पाण्याची गरज असते. त्याच्यामुळे ना हे मोठ्या झाडांना आहे ना दररोज नाही तर 1 दिवस 8-2 दिवस मिळून ना पाणी घालतोच. तर इथे ना हे सर्व मी प्लास्टिक धुवून ठेवले. जे काय आता वाळवणीचे पदार्थ केले ना तर मग म्हटलं चला प्लास्टिक धुवून ठेवूया. तर छान असे वाळले आणि आता घड्या घालून ठेवून देते म्हणजे पुढच्या वर्षीला उपयोगात येतील. तर आता काही करायचं नाही, वाळवणीचे सर्व काही पदार्थ झाले. आणि इथे बघा विटा आहे ना भिजवल्यात. असं ते मस्त फुलाचं झाड आहे पण त्याला आता फुलंच नाही येते, ते गुलाबी पावसाळ्यात येतील. केळीला टाका, आंब्यांना टाका, आर्थिंगला पण टाका जरा. जाऊ मी घरात. पाईप लागतोय बस. कुठ असं मारू ना. यांनी ना गाडी पण लगेच वरवर धुवून घेतली. आम्हाला आहे ना जरा बाहेर जायचं आहे. तर खूप उभी असली ना गाडी का तिच्यावरती खूप माती वगैरे पडते, खूप धूळ ना. तर सगळी काच वगैरे सर्व गाडीवरती नुसती धूळ माती वगैरे राहते. तर मग त्यांनी ना गाडी धुवून घेतली. त्या आर्थिंगला पाणी घालून घेतलं, सर्व झाडांना पाणी घातलं. आणि मला आहे ना स्वयंपाक बनवायचा आहे आणि झाडांना पाणी घालायचं म्हणा किंवा असं काही पाण्याचं काम करायचं असलं ना, काही एकट्या माणसाचं काम नाही. कारण बोर चालू केला ना का एवढ्या फोर्सने आहे ना तो पाईप इतका जड होतो ना का एकट्या माणसाला ना इकडच्या तिकडं फिरवता सुद्धा येत नाही.
तर आता आहे ना इथे गाडी धुवून घेतली आणि जरा आहे ना विटांना पाणी मारून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर आहे ना पाणी मारून पण झालं. आता मी घरामध्ये जाते, मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर स्वयंपाकामध्ये मला वरण भात, मेथीची भाजी, पोळ्या आणि लापशी बनवायची आहे. आज आहे मंगळवार आणि चैत्र महिन्यातला आजचा शेवटचा मंगळवार आहे. तर मला आहे ना आमच्या गावदेवीला, इथून आमचं गाव 9 ते 10 किलोमीटर आहे आणि गावदेवीला नैवेद्य घेऊन जायचं आहे आणि देवीची ओटीसुद्धा भरायची आहे. हो, पाणी घेतलंय, ताट सगळंच घेतलं. आधी पुढचा हा घ्या. हा नैवेद्याचा डब्बा घ्या. माझ्या आता घरातले सर्व काही कामं आवरले आणि आम्ही चाललोय आमच्या गावाला देवी आईला नैवेद्य घेऊन. तर म्हणजे ज्या दिवशी सुवासिनींचा कार्यक्रम होता ना त्याच दिवशी देवी आईला नैवेद्य न्यायचा होता, पण खूप उशीर झाला असता. म्हणजे माझा स्वयंपाक होऊन आणि एखादा 1.5 तास लागला असता का देवी आईचा नैवेद्य घेऊन देवी आईची ओटी वगैरे भरायला. त्याच्यामुळे मग आजचा वार मंगळवार आहे आणि चैत्र महिन्याचा आजचा शेवटचा मंगळवार आहे. तर मग म्हटलं चला मस्तपैकी आज देवी आईची ओटी भरून येऊ आणि देवी आईला नैवेद्य पण देऊन येऊ. तर हे बघा, काल केस धुतले होते ना, सॉरी परवा मेहंदी लावली होती आणि आज केस धुतले. तर बघा छान असे केस रंगलेत मस्त. तर चला आता आम्ही निघालो. तर ही बघा आमची गावदेवी. तर इथे ना देवी आईची मस्त मी ओटी वगैरे भरली आणि भरपूर बायकांनी देवी आईची ओटी वगैरे भरेले चैत्र महिन्यात. तर इथं बघा खणा नारळाचे पीस वगैरे पडलेले, त्याच्यानंतर नारळ आहेत. तर मी तेल वात पण घरून आणली, पंतीसुद्धा आणली, पण हवेने आहे ना थांबूच नाही राहिली. इतकी मोठी वात केली आहे पण वात सतत विजू राहिले. तर अगरबत्ती लावली आहे आणि येतानीच कापूस पंती सर्व घेऊन आले होते. हे बघा नैवेद्य देवी आईला दाखवला आणि इतकं ऊन आहे तर पायांना अक्षरशः चटके बसू राहिलेत म्हणजे. आणि फोन पण इतका गरम झाला आहे ना व्हिडिओ काढल्यामुळं आणि उन्हाच्या गरमीमुळं.
मस्त आमचं इथं देवाईचं दर्शन वगैरे झालं. आता यांनी दर्शन देवाईचं घेतलं आणि मी आता व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.